मध्ये गेलेत, कारण हे शेवटचे 2 दिवस आहेत, मंगळवार बुधवार असं म्हणतात फक्त, परंतु गटारी झाल्यानंतर पुढचा शुक्रवार सुद्धा यांचाच असतो. फक्त सांगायला गटारी असते, कारण बुधवारचं सगळं उरलेलं परत खायचं असतं गुरुवारी. त्यामुळं काही जणांसाठी फक्त श्रावण असतो. परंतु पाठीमागून आवाज यायला लागलेत, कारण पाठीमागच्या बाजूला फार्म हाऊसेस आहेत आणि बरेचसे लोक आता संध्याकाळी सगळे एन्जॉय करण्यासाठी पोहोचलेत. आपण सकाळपासून खरं तर हे स्पर्धा कव्हर करतोय. अजूनही माहिती नाहीये किती वेळ लागेल, पण जाऊया आपण. पहिलं सत्र सुरू होईल आणि ऐकूया पुन्हा एकदा अमितजी म्हात्रे यांचा आवाज, कारण अमितजी म्हात्रे यांच्यासाठी बरेचसे लोक येऊन थांबलेत. अमित म्हात्रे यांचा करिश्मा असा आहे की बरेच जण त्यांची भेट घ्यायला दूरवरून इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळं एक वेगळाच करिश्मा आहे त्यांचा. त्यामुळे त्यांची कदाचित वाट बघत असतील, ते लवकर मोकळे होऊ शकतात. त्यामुळं त्यांना आपण पहिल्यांदा मोकळं करूया. बहुत बहुत शुक्रिया दीपक सर, अंतिम मैच आज के दिन की, और आप सभी लोग इस शानदार जानदार रायगढ़ मानसून ट्रॉफी को देख रहे हैं. यहाँ से एक टीम जीतेगी उसको एक तो पारितोषिक मिलने वाला है, जो टीम हारेगी वो हमारे साथ घर जाएगी. तो फिलहाल कौन सी टीम कल आएगी ये देखने के लिए तमाम दर्शक आज भी इसी मैदान के बाहर बैठे हुए और मैच का आनंद ले रहे हैं. जिनके पास टाइम नहीं है इस ट्रॉफी को देखने के लिए, वो अपना कीमती समय निकाल कर इस मानसून ट्रॉफी को देख रहे हैं. उन तमाम दर्शकों का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं जो यूट्यूब के ऊपर मैच देख रहे हैं. तो जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम पहले बल्लेबाजी कर रही है. या विनीत मालिया और उनके साथीदार प्रीतेश पाटिल मैदान के अंदर आ चुके हैं और गेंदबाजी करने के लिए देवद एक्सप्रेस के नाम से मशहूर मिस्टर मयूर वाघमारे तैयार है. अंपायर की ड्यूटी हमारे राजेश सर, हमारे बालाजी सर और हमारे आत्माराम कोहली सर, जिन्होंने शानदार तरीके से आज के दिन में और अभी तक उन्होंने अच्छी अंपायर की और सभी डिसीजन उन्हें सही दी, उनका भी हार्दिक स्वागत. इस ट्रॉफी के लिए हमारे एनएम ग्रुप के सभी सदस्य, उन्होंने कड़ी मेहनत ली. उसमें मयूर वाघमारे, अंगद पाटिल, विशाल जीतेकर जी, चांबो हो गए हमारे, इन सभी लोगों ने भी बहुत कड़ी मेहनत ली हुई है, उनके सभी साथीदारों ने. तो उनका भी हम हार्दिक अभिनंदन कर रहे हैं. हमारे कमेंट्री के मशहूर कमेंटेटर एक अच्छे मराठी के दीपक पाटिल सर, जिनका दबदबा काफ़ी इस रायगढ़ जिले के अंदर भी है बाहर भी है, जिन्होंने स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में भी जाकर अपने कमेंट्री का डंका बजाया और उस ट्रॉफी में जाने के लिए उन्होंने बड़ी मेहनत भी ली. सभी को वहाँ मौका नहीं मिलता है, वहाँ जाके हमारे समीर सोमने सर, दीपक सर, उन्होंने अच्छा क्लास दिखाया. तो फिलहाल ये क्लास हमेशा बरकरार रहेगा, उसमें कोई दिक्कत नहीं है. हमारे अध्यक्ष संदीप पाटिल साहब, हमारे उपाध्यक्ष महीदादा म्हात्रे साहब, हमारे दिनेश बंधु साहब, हमारे टीके माली सर, हमारे संतोष चौधरी साहब, इन सभी ने ली हुई मेहनत है. और ये उड़ाया एक बार फिर से हवा में, चंबो गटारी है. अरे वाह वाह वाह, अरे वाह 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 वाह, क्या बात है, गटारी है. और मुझे लग रहा है चांबो ने कैच को लपका. क्या बात है, छा गए चांबो. हैप्पी गटारी चांबो, क्या बात है यार. ये है विशाल जीतेकर, इनके सेने के अंदर एक कैप्टन. कौन कहता है कि आदमी ऐसा ही पी के गिर सकता है, बिना पी के भी गिर सकता है. ये पावर चांबो, इज हीटिंग पावर. क्या बात यार. एक चांबो गिरने के बाद देखिए मैदान के अंदर का इस बार ये कीचड़ है वो रोंद गया. इतना वजन है, ये गड्ढा नीचे गिर चुका है. इतना वजन, हाइट कितना है ये देखो. है क्या बात है चांबो यार. कहते हैं कि चश्मे वाले लोग बहुत डेंजर होते हैं. जैसे रिप्ले में भी देख सकते हैं आप. एक बार फिर से चांबो कैच पे पड़े, ओह वाड़ क्या किया, क्या बात है. गटारी का ये बेहतरीन करिश्मा. देखिए
क्या, और ये रिप्ले में देख सकते हैं, जबरदस्त संदेश पाटिल, इनके अंगरक्षक नीचे गिर चुके हैं, लेकिन लपका कैच और विकेट नंबर पहला। विनीत माली पिछले मैच के हीरो इस बार 0 रन बना के बैक टू द डगआउट। और दूसरा हवा में जरूर मुश्किल है कैच, ये चांबो नहीं है ये, और ये मुझे लगता है दूसरा रन पूरा कर दिया। ट्राई अच्छी की थी लेकिन उनसे बहुत दूर थी, वो मिड ऑफ के क्षेत्र में गिरे ही कैच और वो लॉन्ग ऑफ के ऊपर थे, इतना डिस्टेंस है। लेकिन चांबो ने एक सुंदर कैच पकड़ा, एक मजेदार किस्सा हमने बताया फनी मोमेंट के लिए, लेकिन कप्तान ने खुद शानदार कैच चांबो। और इस बार अक्षय, और ये भी इस बार लपका कैच। तो मुझे लग रहा है पनवेल का दबदबा अपने ही घरेलू मैदान के ऊपर, पावरफुल 2 कैचेस। और इस बार देखा जाए बल्लेबाज यहां प्रतीक पाटिल, ये भी बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में माफ कीजिए 2 रन इकट्ठा कर चुके, माफ कीजिए, और 2 रन बना के वापस चले गए। विनीत माली 0 रन बना के वापस चले गए। तो फिलहाल यहां देखा जाए तो भिवंडी का स्कोर है 2 विकेट के नुकसान पे। वाघमारे का रनअप इस बार देखा जाए बारिश के तौर के ऊपर छोटा है, लेकिन गेंदबाजी में धार है। भिवंडी के इस बार देखा जाए चौथे बल्लेबाज बैटिंग क्रमांक 4 के ऊपर मिस्टर सनी पाटिल। स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम पहले टॉस जीतकर गेंदबाजी कर रही है। वाघमारे की ये बॉल इस बार ये खराब गेंद है, ज्यादा उछली भरी गेंद, बाउंस देखने को मिल चुका, अंपायर ने वाइड घोषित किया और एक सूचना भी वाघमारे को मिल रही कि अगले बाउंस के लिए सावधान। 3 रन 2 विकेट के नुकसान पे जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम बल्लेबाजी कर रही है। जीतने वाली टीम को कल तो इनाम मिलेगा। और 2 विकेट, और इस बार पुल करने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, ये तेज बॉल थी सीधी विकेट कीपर के पास। इस ओवर की अंतिम मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 2 गेंदें शेष। सनी और हवा में जरूर थर्ड मैन से तो जीतेगा जी। ये एक बात सही है उन्होंने भी इस बार कैच को लपकने की कोशिश जरूर की थी, लेकिन जब बैलेंस नहीं संभाल सके तो लेकिन बॉल को उन्होंने शरीर के ऊपर अड़ा दिया डीप थर्ड मैन के क्षेत्र में। मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर यहां 2 रन 1 रन और 1 सिंगल के साथ स्कोर गया है 4 के घर में। जानते हैं गटारी है तो उसकी फिलहाल दीपक सर इनके हाथों से कुछ नहीं मिलेगा, लेकिन पानी तो जरूर मिलेगा। और ये बॉल भी अच्छी है और इसी के साथ ही ओवर खत्म। और पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम का स्कोर पहुंचा है 4, 2 विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद। तो आने वाली 18 बॉल शेष और मंगलवार बुधवार यानी कि 2 दिन पूरी तरह से एंजॉय होने वाला है और गुरुवार को श्रावण महीने का आरंभ होने वाला है। तो फिलहाल दूसरे गेंदबाज जो मेरे हिसाब से प्रसन्न आ रहे हैं। नेरे धुंधरे के एक फास्टर गेंदबाज मिस्टर प्रसन्ना धुंधरे पाड़ा। लेफ्ट आर्म और विकेट से और ये गेंद इसी बीच ओहो और अभी भागना पड़ेगा। गलत इस बार देखा जाए और तो हो चुका है, लेकिन 2 रन मिलेंगे। चांबो गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन ये भी सोच रहे भिवंडी वाले वाइड बॉल आ चुका है। वाइड प्लस इस बार मिलेंगे 2 और मिलेंगे टोटल 3 और स्कोर जाएगा उमेश भाई
7 यानी कि 7 के घर में। देखिए उमेश भाई के पास 4 पेन है। पहले एक तो रेनॉल्ड का पेन था ना, वो अच्छा लगता था। अरे 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 ना 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 प्रसन्न, ये डेड बॉल अंपायर ने घोषित किया है। हाँ क्या बात है यार मयूर, क्या एक्सपीरियंस देखिए मयूर ने अभी बताया। ये माइक्रोफोन के ऊपर बताना बहुत गलत बात है। तो उन्होंने कह दिया कि बॉल और विशाल जितेकर कह रहे कि थोड़ा सा इस बार देखा जाए, रेस्ट लो और उसके बाद तैयार हो। लेकिन ये बॉल ऐसा उड़ता ही रहता है। और ये बॉल अक्षय पवार के हाथों से छूटा था जरूर, लेकिन रन लेने की कोई गुंजाइश नहीं। डॉट गेम 7, 2 विकेट गॉन। रायगढ़ मानसून ट्रॉफी रबर बॉल टूर्नामेंट 2026 का ये भव्य दिव्य आयोजन नियोजन 7, 2 विकेट गिर चुके हैं। और इसी बीच यहां फाइनल के ऊपर गेंद चली गई है और चौका मिलेगा लगता है। 9 बॉल है और चौका आ चुका है। और मुझे लग रहा है कि ये ओवर स्टेप हो चुका है। बिल्कुल, तो इसी बीच अंपायर की तीक्ष्ण नजर। तो 9 बॉल है, अगली गेंद फ्री हिट है। यस, तो फिलहाल कुछ अंगत समझाने आ रहे हैं, लेकिन फ्री हिट की बॉल है। 12 रन बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे। टेल रन लॉस ऑफ 2। और एक बार फिर से सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 13। तीसरा ओवर जारी है, 2 गेंदें खत्म हो गई है। 4 गेंदें अभी तक बाकी हैं। जैसे शुभम डागी कैसे आधे रास्ते में पहुंच जाते थे गेंदबाजी के बाद। और अच्छी बॉल, गुड बॉल, गुड डिलीवरी, सही चवन्नी टप्पे के ऊपर गेंद और इसी के साथ बॉल ये डॉट। 13, 2 विकेट के नुकसान पे। प्रसन्ना पाटिल लेफ्ट आर्म और द विकेट से, और इस बार यहां बिल्कुल सही चली गई और रेफर किया है अंपायर हाइट के लिए बैट्समैन ने, तो जरूर चेक करेंगे। यस, तो फिर डिलीवरी। और इस बार हवा में जरूर गेंद और एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 14 पे स्कोर। थोड़ी सी गाड़ी धीमी हो गई है, अब परिवर्तन करना पड़ेगा, गियर बदलना पड़ेगा, कुछ ना कुछ करके एक तगड़ी बल्लेबाजी करना पड़ेगा भिवंडी के बल्लेबाजों को। और इस बीच यहां गेंद वाइड बॉल ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चली गई है। अंपायर बालाजी ने उसे वाइड घोषित किया। 15 रन 2 विकेट के नुकसान पे और गेंदें बची हुई है अंतिम बॉल शेष इस दूसरी ओवर की। और इस बार हवा में जरूर गेंद। अक्षय ने अच्छी ट्राई की थी कैच को लपकने की और दूसरे के लिए पलट चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट। और ये 2 रनों के साथ हम देख सकते हैं तो जॉय कुमार अग्री इलेवन भिवंडी टीम का स्कोर पहुंचे 17, 2 विकेट के नुकसान पे।
2 ओवर का खेल खत्म, 2 ओवर का खेल शेष। आज के दिन की अंतिम मैच है। जो टीम जीतेगी उस टीम को इनाम कल मिलने वाला है, जो हारेगी वो इस रायगढ़ मानसून ट्रॉफी से बाहर हो जाएगी। तो आखिरी 12 बॉल शेष और गेंदबाजी करने के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर कप्तान चांबो ने इस्तेमाल किया है आदित्य पाटिल, मैन फ्रॉम बामन डोंगरी। तो 12 बॉल में हंगामा होना चाहिए, 12 गेंदों के ऊपर हमला जोरदार करना चाहिए, क्योंकि इसके बाद बैटिंग भिवंडी की नहीं होगी। लेकिन भिवंडी का टारगेट कितना होगा, भिवंडी टीम कितने रनों का लक्ष्य ये पनवेल के सामने रखेगा, ये तो आने वाला समय बताएगा। क्रिकेट का खेल इस समय का है, जिसका आ गया वो छा गया। उड़ाया, वो चल गई भाई, आउट ऑफ द पार, छक्का है, 8 है। क्या खींचा हुआ शॉट है और गेंद सीधी अंतरिक्ष में पहुंचा दिया। बेहतरीन शॉट, वाह। और स्वागत किया आदित्य का छक्के के साथ। और छक्के के साथ देखा जाए तो भिवंडी टीम का स्कोर 23, 2 विकेट के नुकसान पे। कहीं भी गेंदबाज हो जाए उसके ऊपर जब ऐसा ताकतवर शॉट बैठता है तो बॉलर का थोड़ा सा मनोबल टूटता है, लेकिन उसे उसका हौसला अफजाई करने के लिए उनके साथी आते हैं, जो उनके एक्सपीरियंस बॉलर होते हैं, वो नहीं समझाते कि बॉल इस जगह मत डालो, लेकिन यहाँ बॉल चेक करे जरूर। और ये सिक्सर आ चुका है मेरे हिसाब से परेश पाटिल के बल्ले से, प्रीतेश पाटिल के बल्ले से, माफ कीजिए। वे एक हमारे शानदार ऑपरेटर की भूमिका निभा रहे हैं। उनके साथ चांबो जैसी इनकी चश्मा है, साथ ही हमारे प्रणव। और ये चाहिए कि चांबो पूरी तरह से यहाँ नाखून चबा रहे हैं। उंगली मत डाल यार बेटा, तुझे पता नहीं वो थम है ना, वो दूसरी जगह देने का, तो वहाँ मजा आ जाएगा। इसमें क्या है, और चांबो ने चश्मा निकाला बाहर, एक बार फिर से आंखों के ऊपर लगाया, कैमरामैन ने कवर किया, हमें कुछ दिख रहा है हम बता रहे हैं, हमारा काम ही वही है। और इस बार यहाँ शॉट अच्छा देखने को खेलने को नहीं मिल चुका है, लेकिन यहाँ दूसरे के लिए बहुत संभाल के मयूर वाघमारे तीसरे के लिए, लेकिन 2 ही रनों पे संतुष्ट। और रनआउट का मौका बनेगा, लगता है नहीं, हो क्या रनिंग बिटवीन के चौथे के लिए भागने जा रहे। यह ऐसा नहीं चलेगा लेजी काम, तुम बॉल हाथ में रखेंगे तो ये मेहमान है भिवंडी वाले, और ये मैच महत्वपूर्ण है। 3 रन दौड़ के पूरा कर दिया और स्कोर जा रहा है 26-26। और इस बीच यहां चकमा दिया जरूर, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश, जीते करके इनको उठाने जा रहे हैं। इस बार कह दिया है, लेकिन यहां सिंगल मिलेगा। अंपायर 22 के रूप में बल्ले से आ चुके, तो फिलहाल एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 27, लॉस ऑफ 2। 24 इवेंट लाइव की शानदार क्लियरिटी, वेग तो कल नहीं है, उन्होंने संदेशा भी दिया है डायरेक्ट। ओ उड़ गई गेंद, उड़ी और जाकर स्टैंड में गिरी। इट्स अ ब्यूटीफुल रन। क्या शॉट है, देखिए बाबूशाही से कहते क्या शॉट, बिल्कुल सही, एक हसीन शॉट देखने को मिल चुका है। मजा आया इस शॉट को देख के, रोहित शर्मा की याद दिलाई।
मगर इस छक्के के साथ 33 पे स्कोर जा चुका है 2 विकेट के नुकसान पे। 33 लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी 2 गेंदें इस ओवर की शेष है। प्रीतिश और ये बाहर, इस बार चांबोक बस गेंद को देखेंगे, गेंद को पंख फूट गए हैं और गेंद सीधी हवाई यात्रा में बिना टिकट बिना पासपोर्ट निकाल के चल गई है। टाटा और बाय बाय। क्या कड़क बल्लेबाजी यहां प्रीतेश पाटिल की, लाजवाब छक्के। आदित्य पाटिल के ऊपर ये जबरदस्त खूंखार हमला, जैसा शेर हमला करता है जंगल में उस तरह से हमला किया है। 39 2 विकेट के नुकसान पे। ये भिवंडी वाले भी जानते हैं पनवेल के खिलाफ स्कोर चाहिए और तीसरा ओवर जारी है। 3 छक्के आए इस ओवर में, 1 टीबल और 1 सिंगल आए। लेफ्ट आर्म और 2 विकेट से थोड़ी यार थी जरूर बॉल। तो फिलहाल इसी के साथ लगभग देखा जाए तो ये ओवर खत्म। 3 ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं तो जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम का स्कोर है 39 लॉस ऑफ 2। लास्ट ओवर की 6 बॉल शेष। रिटायर हर्ड तो बिल्कुल इस मुझे लग रहा है कि यहां सनी जा रहे हैं और आखिरी 6 गेंदें फेंकने के लिए अब पनवेल के कप्तान किसी को इस्तेमाल करते देखना पड़ेगा। स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम इस बार गेंदबाजी कर रही है टॉस जीतकर और बहरहाल इस स्थिति में 39 पे स्कोर जा चुका है भिवंडी का 2 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद और आखिरी इनिंग की 6 गेंदें शेष। ये लास्ट ओवर है। अंतिम 6 गेंदें। और इसी बीच गेंद वाइड बॉल, अंगद की बॉल। इस बार देखा जाए ज़्यादा बाउंस देखने को मिल चुकी है और यहाँ अतिरिक्त रनों के साथ स्कोर 40 के घर में 2 विकेट के नुकसान पे दीपू माली स्ट्राइक के ऊपर। अंगद राइट आर्म राउंड विकेट। दाएं हाथ के गेंदबाज, दाएं हाथ के बल्लेबाज और इस बार यहाँ टप्पा पीछे जरूर रखा हुआ है लेकिन एक बार बैट्समैन रिवो यस जरूर अंपायर चेक करेंगे। ये गेंद सिर के ऊपर है या कैसी है, इसका फैसला 24 लाइव इवेंट के माध्यम से होगा स्लो मोशन के तौर के ऊपर। स्पेयर डिलीवरी। और इसी बीच यहां वाइट बॉल।
41. और इस बार हवा में जरूर चांबो इस बार कैच लपकेंगे। ओ गुड कैच, दो सुंदर कैचेस चांबो ने लपके हैं। इस बार इस कैच को लपकना कठिन था, कीचड़ भी है और मैदान भी पूरा गीला हुआ है, लेकिन इस बार चांबो दौड़ के इस कैच को उन्हें लपका और इसी के साथ उन्होंने दूसरा ये कैच टीम के लिए खुद के लपका और बेहतरीन कैच और दीपू माली के पारी का खात्मा होता हुआ। और वेदांत पाटिल मैदान के अंदर नए बल्लेबाज और स्कोर है इस प्रकार 41-41, लॉस ऑफ 3। 4 गेंदें अभी भी शेष। आखिरी 4 बॉल शेष है। 41, लॉस ऑफ 2, लॉस ऑफ 3। और ये उड़ाया, ये चल गई। इस बार देखा जाए मिड विकेट के बाहर एक बेहतरीन झन्नाटेदार लाजवाब बेजोड़ छक्का। और इस सिक्सर के साथ स्कोर वेदांत पाटिल ने आगे भेजा और खुद का खाता भी ओपन किया। और इस बार यहां और पॉइंट सीमा रेखा के बाहर, ये इस बार बाउंड्री जा रही, क्या सिक्सर। 4 रन का इशारा कि अभी अंपायर का फैसला नहीं आ रहा है, क्या है 4 रन। तो बाउंड्री के बदौलत स्कोर 51-51 रन बोर्ड के ऊपर। दो बिग हिट आए, एक छक्का आया, एक चौका आया। (51, 51) और खेल अभी एक बार फिर से शुरू होने जा रहा है। (51) लॉस ऑफ 3 विकेट। और हम यहां वेदांत पाटिल ने आते ही इस बार देखा जाए इस 2 गेंदों के ऊपर 2 बड़े शॉट खेले। (51) लॉस ऑफ 3। और इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया है। लोअर फुल टॉस थी और लॉन्ग लेग के ऊपर रनआउट का मौका बनेगा लगता है। और इसी बीच यह आउट
दूसरा रन आत्मघाती साबित हुआ। ओवर स्टेप के लिए इस बार देखा जाए, नहीं नहीं ये शॉर्ट रन के लिए, बिल्कुल जरूर चेक करेंगे। यस, आपण परत एकदा बघू शकता। हा बाहर आहे थोडासा पट्टी की। एक मिनट बालाजी सर। यस, एक रन है। और इस बार यहां पवार मिस कर चुके हैं, लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा। दूसरे के लिए पलटने जा रहे हैं और यह रन आउट। एक ही रन बाई के रूप में एक सिंगल मिलेगा जरूर, और एक रन के साथ ये इनिंग हुई खत्म। और निर्धारित 4 ओवर में आप सभी लोग देख रहे हैं इस मैच को, और टोटल स्कोर जो है जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीम का, वो रन बन चुके हो उमेश भाई 53। और जीतने के लिए स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल टीम को चाहिए या 54 रन, 54, यानी कि 54 रनों की जरूरत है। आप इस मुकाबले के अंदर कल खेलने के लिए कौन सी टीम आ जाएगी, पनवेल या भिवंडी, भिवंडी या पनवेल वक्त बताएगा, लेकिन काम तो किया है और प्रश्न तो खड़ा कर दिया। इस बार देखा जाए लक्ष्य का पीछा करने के लिए 54 रन इकट्ठा करना है यहाँ पनवेल टीम को, और रन ये रोकना है भिवंडी टीम को। और ये मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा ये तो आने वाला समय बताएगा, लेकिन सुनिए दीपक सर इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी। बड़ा मजा आया इस मानसून ट्रॉफी में 2026 के लिए। तो 54 का पीछा हो जाएगा, और अब बल्लेबाजी स्वर्गीय नितिन स्मृति श्रेया स्पोर्ट कोपर आदर्श पनवेल की होगी, और गेंदबाजी होगी जॉय कुमार अग्री 11 भिवंडी। 54 54 रन चाहिए जीतने के लिए 24 बॉल में। चोवीस चेंडू आणि 54 धावा। थँक्यू सो मच अमित जी मात्रे। चांगले टार्गेट सेट केले आणि त्याचमुळे थोडा घाम गाळावा लागेल आदर्श स्पोर्ट्स पनवेलला। पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 17 होत्या, परंतु आदित्य पाटील आज मागडा ठरला, 22 त्यानं दिल्या। शेवटच्या ओव्हरमध्ये अंगदच्या 14 आल्या।
आणि शेवटच्या 2 ओव्हर्स आपण बघितल्या ना तर 2 ओव्हर्समध्ये जवळजवळ 36 धावा आल्या आणि हे 2 षटकं फार महत्वाची ठरली ती जॉय कुमार अग्री 11 भिवंडी टीमला. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवण्याची कृपा करा. आजच्या रात्रीमधील शेवटची इनिंग स्वर्गीय नितीन नाईक आणि श्रेया स्पोर्ट्स आदर्श पनवेल हा संघ खेळताना दिसेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अक्षय पवार मॅन फ्रॉम सावळे आणि त्याच्या साथीला सूरज पाटील फ्रॉम वाघिवलीवाडा. चला चालू करा सामना. अंपायर 8:30 झालेत. सकाळीच म्हटलं होतं मी 9 वाजतील आज. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील हिमांशु पाटील. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. सूरज पाटील ऑन स्ट्राईक. अक्षय पवार आहेत नॉन स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल टप्पा पडला. उसळी घेत सरळ विकेट किपर दीपूचा वेध घेत निघालाय. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. टॉपेज घेतली होती इकडे. बॉल फाईन लेग कडे चाललाय. पाठीमागे आउटफील्ड वेल्ट आहे त्यामुळे सिंगलच मिळेल. एकेरी धावेनं खातं उघडलं जाईल ते आदर्श पनवेल संघाचं सूरज पाटील करवी. हो यावेळेस अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टाइम झाला नाहीये. बॉल मिडॉनच्या दिशेमध्ये पडलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो वेगात आला होता परंतु तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. या 2 आणि या 2 धावेनं खातं उघडेल अक्षय पवार. दोनही इन्फॉर्म बॅटर आहेत. दोनही फलंदाज असे आहेत पनवेल क्रिकेटमधील कोणत्याही क्षणी मासा रिझल्ट परावर्तित बदलवू शकतात. ही क्षमता मात्र दोघांच्या मनगटामध्ये आहे. अक्षय पवार चांगला स्ट्रोक परंतु स्ट्रेट टू द फील्ड. बरोबर क्षेत्ररक्षक शोधलाय आणि इथे मात्र बाद होईल अक्षय पवार. फर्स्ट विकेट डाऊन. पहिली सफलता मात्र मिळेल इकडे भिवंडी टीमला. आपण थोडा बाहेर दिला होता. रूम दिला होता कट करण्यासाठी. क्षेत्ररक्षक परफेक्ट पोझिशन मध्ये होते. फिल्डिंग पोझिशन त्यामुळे हलायला सुद्धा लागलं नाहीये. अक्षय पवार बाद झाले. 3 वर पहिला धक्का लागलाय. स्वर्गीय नितीन नाईक श्रेया स्पोर्ट्स आदर्श पनवेल या टीमला इन नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये चांबो.
चांगला झेल टिपला होता चांबोनं आज. 2 झेल टिपले याच मॅच मध्ये. हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ यावेळेस फाईन खेळलाय हा स्ट्रोक. पाहूया तिकडे बॉल थांबलाय. चांबो एकच धाव कदाचित पूर्ण होते की काय. दुसऱ्याचा प्रयत्न दीपू माळीला गॅदर करता आला नाहीये. थोडासा चेंज झाला होता. तिसऱ्याचा प्रयत्न सूरज अतिशय धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. रेफर केलं गेलंय. डेंजर एंडला सूरज पाटील आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच काळजात धस्स झाला असेल. तिसऱ्या पंचांची मदत मागण्यात आले या डिसिजनसाठी आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडले तिकडे. चला बॉल हातामधून सुटलाय आणि हात लागलाय स्टंपला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र नॉट आउट इज द कॉल. 3 धावा मिळतील आदर्श पनवेलला आणि या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावर. हिमांशू पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. एकोणीस बॉल मध्ये अद्यापही 48 धावांची गरज आहे कारण 54चं टार्गेट आहे. इथे प्रॉपर कनेक्ट नाही झाला. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक चांगलं पडलंय हिमांशू पाटीलचं. फक्त 6 धावा. अक्षय पवारची महत्वाची विकेट सुद्धा आले. त्याचवेळी सुरुवात चांगली केली भिवंडीनं कारण इथून तो संघ जिंकणार आहे. निदान एक ट्रॉफी ही रायगड मान्सून ट्रॉफी एक ट्रॉफी मात्र निश्चित करेल आणि त्याचमुळे दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक आहे. सुपर 3 साठी ही वाटचाल आहे. भिवंडी जरूर चांगलं तगडं आव्हान मात्र उभं केलंय आणि त्याचमुळे इतकंही सोपं नसेल या धावसंख्येपर्यंत वाटचाल करणं. परंतु पाहूया सूरज पाटील आजपर्यंत अनेक वेळेला खरं तर कठीण इनिंग सूरज पाटीलनं एकट्यानं खरं तर जिंकून दिल्यात. आदर्श पनवेल संघासाठी असू द्या किंवा त्याचा ग्रामीण संघ बागविलीवाडा असू द्या. आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला पनवेल क्रिकेटमधील सगळ्यात जास्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू, डेंजरस खेळाडू, नेहमीच मॅच विनिंग इनिंग खेळण्यासाठी जो खेळाडू ओळखला जातो तो सूरज पाटील जोपर्यंत खरं तर मैदानावर आहे तोपर्यंत ती चिंता नसेल. पण पाहूया पुढे अजून काय घडतंय. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अक्षय थेटे. अक्षयचा बॉल लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगवान स्ट्रोक होता चांबोचा परंतु त्या ठिकाणी स्टॉप झालाय. स्क्वेअर लेगला सिंगल मिळेल फार तर. ओ पुन्हा एकदा तेच दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय डोळ्यात देखत. आणखीन एकदा धाव इकडे मात्र पूर्ण करण्यात आले. धावांची चोरी मगासपासून पाहायला मिळाली 2 वेळा. रात्रीची वेळ आहे आणि धावांची चोरी
2 धावा मिळतील कारण एक एक धाव फार महत्वाची आहे. त्याची किंमत मात्र हे खेळाडू जाणतात. सगळेच खेळाडू व्यावसायिक आहेत, सातत्यानं प्रोफेशनल क्रिकेट खेळत असतात. आणि त्याचमुळे इकडे मात्र पनवेल जिंकेल की भिवंडी याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओ यावेळेचा हा चेंडू टप्पा पडला, उसळी घेत डोक्यावरून निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन वॉर्न सुद्धा करत असताना गोलंदाजासाठी. अक्षय पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. चांबोनं अगोदरच ओळखला, मिड विकेटच्या बाहेर भिरकावून दिला या चेंडूला. 6 धावांकरता षटकार. शांबो डेंजरस प्लेयर. पहा थोडासा स्लो ओव्हर करण्याचा प्रयत्न चांगला होता, थोडंसं धाडस केलं होतं. बखासपासून आपण बघितलं स्लोअर वनचा योग्य वापर केलाय अक्षय थेटेनं. इथे सुद्धा फसवण्याचा प्रयत्न, परंतु चांबोनं पटकन ओळखलं आणि त्याचमुळे थोडासा थांबला, वेट केला आणि त्यानंतर मात्र आलेला हा षटकार. धाव सगळ्या 6 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 15 नाव. पंधरा धावा झाल्यात. या षटकामधील 2 चेंडू संपलेत. आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र रॅपिडली स्पीडली टाकला होता अक्षयनं. हा पहा पुन्हा एकदा थोडासा दूर ठेवला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 15 वर. अक्षयचा हा चेंडू टप्पा पडला, उसळी घेत पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे. इकडे रन कंप्लीट झाला, एक दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल आणि या 2 धावा मात्र पूर्ण होत असताना व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळं या 3 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. थोडा एक्स्ट्राज मध्ये ह्या धावा बनल्यात. आदर्श पनवेल संघ रेफर करण्यात आले, तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आले. फ्रॉम फिल्डिंग टीम DRS घेण्यात आलाय. चेक केलं जाईल, तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. It's a white ball call from third umpire also. धाव संख्या 18 वर. 18 on board. ऑन द राईज समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट कडे पहिली रन वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो स्ट्राइकर एंडला आणि या 2 धावा पूर्ण. थोडासा नाराज होता फटका बसल्यानंतर चांबो. पण या 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 14 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. 34 नीडेड, रिमेनिंग 20. 20 बॉल 34. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर जर आपण बघितले ना तर 14 धावा जास्त आहेत आणि या 14 धावा जर कमी करायच्या असतील तर 2 षटकार. 2 षटकारांच्या मदतीनं या धावा कमी करता येऊ शकतात. त्यामुळे योग्य रीतीने मित्र म्हणून सद्यस्थिती आपण बघितली तर भागीदारी सुरू आहे. अक्षयचा बॉल स्क्वार कट केलाय वेगवान, परंतु पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सनी होते. कमालीचं क्षेत्ररक्षण. पण असं वाटलं होतं चांबोला स्वतः कदाचित एवढा रॅपिडली गेलाय. 4 मिळतील. 5 स्ट्रोक काय होता. क्षेत्ररक्षक तिकडेच होते एका हातामध्ये. व्हेरी इझिली कॉन्फिडंटली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या 21. 21 रन्स.
दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा बॉल अक्षय थेटेचा. सोडून दिला होता चेंडू. इकडे मात्र पाहूया एक रन तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न सूरज करतायत. पगासपासून अशा बऱ्याचशा धावा त्यांनी पूर्ण केल्यात. व्हाईट बॉलचा इशारा नाही. या 2 धावा मिळतील. या 2 धावेने टीमची टोटल पुढे सरकेल. 23 धावा, 13 बॉल, 31 धावांची गरज आहे अद्यापही. 13-31. ओ प्रॉपर कनेक्ट नाही झाला बॉल. फर्स्ट स्लिप कडे सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर एक गडी बाद. 24 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्स सध्या तुमच्या समोर प्रक्षेपण पोहोचवतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये अद्यापही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 15च्या सरासरीनं पुढे जायचं आहे. परंतु आज सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली ती विनीत माळीनं आणि त्याचमुळे ते आव्हान पूर्ण करावं लागेल. ते आव्हान पार केल्याशिवाय मात्र विजय मिळवता येणार नाही आदर्श पनवेलला. त्यामुळे इथे थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. कस लागणार आहे फलंदाजांचा. कारण आजच्या दिवसरात्रीमधील आजच्या या दिवसामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी त्यानंच केले. मेडन ओव्हर त्याच गोलंदाजाच्या नावावर आहे आजच्या या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे विनीत माळी हा एक ट्रम्प कार्ड ठरू शकेल. हे षटक मात्र सांगेल हा सामना भिवंडीला जाईल की पनवेलला जाईल. अतिशय महत्वाचं षटक. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र, परंतु ड्राईव्ह किंवा ग्राउंड शॉट जे आहेत हे फार कठीण आहेत तुम्हाला बाउंड्री मिळवून देणं खालून खेळणं. कारण इकडे संपूर्णपणे ग्राउंड ओलं आहे. सकाळपासून भरपूर पाऊस पडला या मैदानावर. त्याचमुळे इथून षटकार हा एकमेव पर्याय आहे. गोलंदाज विनीत माळी पुन्हा एकदा सूरज पाटीलसाठी नेक्स्ट बॉल. फुल टॉस स्टॉपेज घेतले. बॉल हवेत आहे. इकडे कम्प्लिटली मिस टायमिंग झालं. अन्यथा मोठा फटका पाहायला मिळाला असता. सूरज नाराज आहे. परंतु महत्वाची विकेट मात्र यावेळेस मिळवून दिले. विनीत माळी यासाठी ओळखला गेला आजच्या दिवसभरामध्ये. तोच मोस्ट विकेट टेकर आहे भिवंडीकडून. झेल टिपला आहे आणि इकडे मात्र दुसरी सफलता. 25 वर दुसरा धक्का आदर्श पनवेल संघाला. चौथ्या क्रमांकावर मॅन फ्रॉम साई अनिकेत मोकल. 10 बॉल 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड. 4 बॉलमध्ये निदान 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील तरच कुठेतरी शेवटच्या षटकासाठी धावा आटोक्यामध्ये राहू शकतील आणि तो कारनामा मात्र अनिकेत मोकलला करावा लागेल. आज ग्रामीणच्या संघामध्ये सुद्धा आयकॉन खेळताना दिसला अनिकेत मोकल. इकडे संधी मिळाल्या आदर्श पनवेल टीमकडून आणि आता मात्र ही संधी अशा स्वरूपाची आहे, जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. 10 बॉल 29. प्रॉपर कनेक्ट नाही झाला इकडे बिड ऑफ रिजन कडे. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न नेम धरून मारला होता विनीत. 2 धावा भीती. तिसरा प्रयत्न करण्यात आलाय परंतु चांबो यावेळेस बाद. ही अतिशय रिस्की रेन होती. ते सोपं नव्हतंच. डेंजर एंडला धापायचं होतं आणि तेही चांबोला. 2 धावा झाल्या होत्या पूर्ण
परंतु तिसरी धाव घेण्याचा हव्यास मात्र चांगलाच नडलाय आणि प्रफुल्ल पाटील चांबो बाद. मागचा सामना असंच वाटलं होतं आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ पराभूत होईल. 12 बॉलमध्ये प्रतिस्पर्धी टीमला 15 धावांची गरज होती. अंबरनाथ परंतु त्या धावा डिफेंड करत आदर्श पनवेल संघानं तो संघर्षामधून विजय खेचून आणला होता. इकडे पाहूया 9 बॉलमध्ये 27 हव्यात. इकडे संघर्ष कोण करणार, कोणता फलंदाज आहे जो मात्र इथूनही संघाला विजय मिळवून देऊ शकतो. कारण क्रिकेट आहे, या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम कधीच नसतो आणि नेहमीच अनिश्चितता या खेळामध्ये ठासून भरलेली असते. मयूर वाघमारे इन झालाय. 9 बॉल 27. निदान एखादा तरी षटकार, परंतु विनीत माळी समोर असताना तो असं काही करून देणार का. परंतु या ओव्हरमध्ये जर मोठा फटका आला नाही तर हा सामना कठीण जाऊ शकेल आदर्शला. नऊ चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाज विनीत माळी पुन्हा एकदा सज्ज होतील. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. आदर्श पनवेल संघ या स्पर्धेमध्ये राहणार की जाणार हे ठरवणारे 3 चेंडू आहेत. कारण विनीत माळीनं आज कमालीची गोलंदाजी केली आहे. कट केले बॉल. यावेळेस मात्र बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक डाईव्ह लगावत बॉल स्टॉप केलाय. तिकडे झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला, परंतु सध्याच्या घडीला धावा वाचवणं फार महत्वाचं आहे. कारण इकडे कदाचित बाउंड्री सुद्धा जाऊ शकली असती. हा झेल टिपलाच होता, शेवटच्या क्षणाला त्याच्या हातामधून निसटला. सोपं नाहीये या आउटफिल्डवर खरं तर क्षेत्ररक्षण करणं इतकंही सोपं नाहीये. चांगली कमिटमेंट म्हणावी लागेल तिकडे. 8-26. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बॅक टू द बॉलर. फार फार तर 1 मिळेल अनिकेतला. सिंगल रन. एकेरी धाव. शेवटचे 7 बॉल आणि 25 धावांची गरज. 25 needed नाव. रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इकडे एखादा चौकार जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 21 चेस कराव्या लागू शकतील. इकडे जर मोठा फटका मारण्यामध्ये यश प्राप्त झालं तर शेवटच्या ओव्हरमध्ये 19 राहतील. आणि जर डॉट बॉल आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 25 चेस कराव्या लागतील. ते थोडंसं कठीण असं आव्हान मात्र निर्माण होऊ शकतं. 7 बॉल आणि 25 धावांची गरज.
चला स्पीडअप करत राहा. महत्वाचा चेंडू इकडे मात्र हा चेंडू चांगला पडला भिवंडीसाठी तर नक्कीच या बॅच मध्ये मात्र मजबूत स्थितीमध्ये जाईल. परंतु पाहूया समोर मयूर वाघमारे 7 बॉल 25 धावांची गरज आहे. विनीत माळीचा शेवटचा चेंडू. ओ यावेळेस उडवलाय हा बॉल. मयूर वाघमारेना भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर बॉर्ड लाईनच्या वरून. चेंडू सीमा पार उत्तुंग फटका षटकार. निर्णायक क्षणाला कदाचित मॅचला कलाटणी तर मिळत नाहीये ना हेच दर्शवणारा हा षटकार आलाय. 6 बॉल 19 क्रिकेट आहे. कधी काय घडेल याचा नेमच नसतो. समोर टाकला होता पुढे हात दिला होता चेंडू विनीतनं. शेवटचा चेंडू चुकीच्या लाईनवर पडला आणि त्याचमुळे मयूर वाघमारेचा षटकार. सहा बॉल 19 धावा 19 रिक्वायर्ड रिमेनिंग 6 असं इक्वेशन भिवंडी की पनवेल. संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूनी आणि दोन्ही संघ तेवढ्याच सक्षमतेचे आहेत. दोन्ही संघ नावाजलेले आहेत आपापल्या तालुक्यामधील आणि त्याचमुळे काटेकी टक्कर पाहायला मिळेल. पाहूया शेवटचं षटक. चौथं आणि अंतिम षटक. कौशल पाटील उंच पुराचा गोलंदाज. त्यानं सुद्धा चांगली बॉलिंग केली आज. त्यामुळे 19 धावा भरपूर आहेत तशाही. परंतु पहिलाच बॉल कट केलाय. बॉल सीमा पार. 6 धावांकरता बॅक टू बॅक आलेल्या 2 षटकारानं मात्र सामन्याचं गणित गर्रकन फिरलंय. पहिलाच बॉलवर षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. शेवटचे 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. काय कमाल सामना सुरू आहे. मागचा सामना आदर्शचा अमरनाथच्या विरोधामध्ये काय लढत पाहायला मिळाले. नसेल बघितला तर पुन्हा एकदा बॅक जाऊन 24 लाईव्ह इव्हेंट्स वर बघा. वन ऑफ द बेस्ट मॅच होती आजच्या दिवसामधील. आणि इकडे सुद्धा आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना रंगतोय. आणि पहिलाच बॉलवर कौशलला षटकार ठोकलाय अनिकेतनं. त्याचमुळे 5 बॉल 13चं समीकरण. दोनही बॅटरच्या बॅटमधून खरं तर षटकार आलेत. पाहूया पुढे काय घडतंय. अनिकेतनं मात्र सुंदर सुरुवात करून दिली या ओव्हरला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू यावेळेस मात्र कौशलचा चांगलं कमबॅक. हा पहा टप्पा पडला. ऑफ कटर आहे. इकडे मात्र टप्पा बाहेर ठेवला होता. ऑफस्टॉमच्या खूपच बाहेर चेंडू ठेवला होता. तिथून आत आणला जेणेकरून अनिकेतची बॅट तिथपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी मात्र त्यानं घेतली होती. चांगलं कमबॅक. हा चेंडू शरीराला लागून गेला. इकडे मात्र गलीमध्ये सिंगल फार फार तर मिळेल. लेग बायचा इशारा आलाय. चांगले कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता परंतु तरी सुद्धा न डगमगता मोठ्या धैर्यानं खरं तर तो सामोरा गेला आणि पुढच्या 2 बॉलमध्ये चांगली बॉलिंग केली. 3 बॉल 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा 2 षटकार. 2 षटकार आदर्श पनवेलच्या बाजूनं मात्र विजय आणू शकतात. 3 बॉलमध्ये 2 चेंडू चांगले पडले तर भिवंडीच्या बाजूनं हा विजय तुम्हाला पाहायला मिळेल. पाहूया काय घडतंय. कौशलचा महत्वाचा बॉल. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र बीट झालाय मयूर आणि त्याचमुळे आता मात्र दोनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. मजबूत स्थितीमध्ये आता मात्र संघ पाहायला मिळतोय. जॉयकुमार अग्री 11 भिवंडी.
54 धावांचं टार्गेट या मॅचचं, परंतु अभेद्य गोलंदाजी आज संपूर्ण दिवसभरामध्ये या संघानं केली आणि त्याचमुळे आता मात्र संपूर्णपणे मजबूत फुल लेंथ होता. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगत आणि त्याचमुळे या सामन्याचा निकाल काय लागेल हे आता मात्र कळून चुकले. सामन्यातल्या औपचारिकता बाकी आहे. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा चेंडू ठरावा असं वाटतंय, परंतु पाहूया पुढे काय घडेल. एक चेंडू आणि 12 धावांची गरज. कट केला आणि त्या सामना मात्र जिंकलाय तो जॉय कुमार अग्री 11 भिवंडी या संघानं. अभिनंदन भिवंडी टीम. हार्डलक टीम स्वर्गीय नितीन नाईक श्रेया स्पोर्ट्स आदर्श पनवेल दोन्ही संघांचा चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आजचा दिवस रात्रले सामने संपलेत, परंतु मॅन ऑफ द मॅच नंतर आपण ऑफिशियली अनाउन्समेंट करूया. आपण आजची रात्र समाप्त झाली असं. तुर्तास ज्यांनी आज चांगलं सहकार्य केलं तीनही पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे समालोचक अमितजी मात्रे जोये, त्याचप्रमाणे आमचे संवेद साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर, 24 लाईव्ह इव्हेंट्स विवेक पाटील आणि संपूर्ण टीम, सगळे कॅमेरामन्स, त्याचप्रमाणे आमचे जनरेटर व्हॅन अक्षरा जनरेटर्स चेतन गवंडी,